शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। श्री गुरवे नमः। सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनाथ ज्ञानांजन। साई स्वरूपानंदांचे योगपर अभंग पाहिलेत आपण, पण तो प्रत्येक अभंगावरती असं म्हणून विश्लेषण स्वतंत्रपणाने केलेलं नाही आहे. आणि वैशिष्ट्य त्याचं काय आहे ते, ज्या वेळेला असे कार्यक्रम वगैरे होतात त्याच्यामध्ये स्वामीजींचे अभंग गायले जातात आणि त्याच्यावर भावतरंगामध्ये विश्लेषण पण होतं, परंतु त्याला मर्यादित समय असतो की ज्याच्यामध्ये सगळंच ते बसवायचं असतं गणित. म्हणून एकूण आपण संतांचे योगपर अभंग बघतो आहोत, त्यातल्या स्वामी स्वरूपानंदांचे आपण आता बघायला सुरुवात करतो आहोत. तर संजीवनी गाथेमध्ये हे सगळे अभंग आहेत आणि त्याच्यामधला जो योगपर अभंगांचा भाग आहे त्यातला पहिला अभंग हा आहे सद्गुरु गणनाथ उदार समर्थ. मी लक्षात एकदम येणार नाही अशा कित्येक गोष्टी आहेत. कारण कुठलीही गोष्ट शुभ कार्याचा आरंभ करायचा असला तर गणेशाचं स्मरण पहिल्यांदा केलं जातं. आणि हा योगपर अभंगाचा प्रवास या अभंगापासून सुरुवात होतो. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करणं, पहिल्यांदा स्मरण करणं भाग आहे. तर एकत्रित केलेलं की सद्गुरु गणनाथ, त्याच्यात गणेशाचंही स्मरण झालं, सद्गुरूंचं स्मरण झालं, शुभारंभ झाला गणनाथ या शब्दामुळे. आणि गणेश असं न म्हणता गणनाथ असं म्हटलं कारण की हा नाथ संप्रदायिक योग प्रवाह आहे. पण नुसत्या एका शब्दामध्ये सुद्धा किती गोष्टी स्वामीजींनी एकत्र आणल्या आहेत हे बघण्यासारखं आहे. की सुरुवात करणं, प्रारंभ करताना गणेशाचं वंदन, त्याचबरोबर सद्गुरूंचं वर्णन, कारण की योगपर अभंग आहेत आणि त्यांच्यापासूनच हा योग प्रवाह आला आहे, नाथ संप्रदायाचा आहे. सगळं एकत्र करून सद्गुरु गणनाथ सुरुवात केली. उदार समर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायाच्या मधल्या नमनामध्ये सद्गुरूंना मातृरूपामध्ये नमन केलेलं आहे. आणि त्यामध्ये जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधला उदार हा शब्द इथं स्वामीजींनी पण उदार हा शब्द घेतलेला आहे, त्याला धरूनच आहे ते. उदार असं म्हणण्याचं कारण काय आहे की जो दान करतो आणि त्या दानाच्या बाबतीमध्ये तो अपार दान करतो,
त्याच्या बदल्यात स्वतःला काही अपेक्षित नाही अशा प्रकारचं दान करतो, उदार म्हणतात. आता इथं दान कसलं केलेलं आहे? योगविद्येचं दान केलेलं आहे, अध्यात्मविद्येचं दान केलेलं आहे, की जे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. आणि मुक्त हस्ताने केलेलं आहे. मुक्त हस्ते दान केले, काय वाहनावी, म्हणजे काय वर्णन करावं. तर मुक्त हस्ताने दान केलेलं आहे म्हणून उदार असं म्हटलेलं आहे. आणि हे उदार सद्गुरूंना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, त्यानुसार तो शब्द वापरलेला आहे. पण उदार प्रसिद्ध असं तिथं म्हटलं, त्याच्याऐवजी इथं उदार समर्थ असं म्हटलंय. समर्थ म्हणण्याचं कारण असं आहे की जर का दानच जर मोठं द्यायचं असेल तर दाता समर्थ असणं आवश्यक आहे. आणि योगाचं दान करायचं आहे आणि त्याच्यासाठी योगामध्ये समर्थ असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे द्रव्याचं दान करताना ती व्यक्ती श्रीमंत असणं आवश्यक आहे, पण इथं ती व्यक्ती समर्थ असणं आवश्यक आहे. त्या एकंदर योगविद्येमध्ये अनुभवाने ती समर्थ झालेली आहे अशी आहे. म्हणून सद्गुरू गणनाथ उदार समर्थ याच्यामध्ये आनंद गोष्टी एकत्रित आणलेल्या आहे एका चरणामध्येच. सुरुवात करतात घाली नयनात ज्ञानांजन. नयनामध्ये ज्ञानाचं अंजन घालतात, त्यांनी घातलं. गणेशनाथ महाराज हे स्वामी स्वरूपानंदांचे गुरु, त्यांचं स्मरण गणनाथ म्हणून केलेलं आहे. आणि नयनामध्ये त्यांनी ज्ञानांजन घातलं, डोळ्यांना चांगलं दिसावं याच्यासाठी म्हणून अंजन घातलं जातं. पण हे डोळे कुठले आहेत? बुद्धीचे डोळे. हे ऐकावं कसं शास्त्र याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, परी हे मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पाहावे. अवधानाचे हाते न्यावे हृदया माझे. अवधानाच्या हाताने ते हृदयामध्ये घेऊन जावेत. काव्यच काव्य आहे, अप्रतिम. मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे, बुद्धीच्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. म्हणजे जर एखादी सूक्ष्म गोष्ट असेल तर ती सामान्य दृष्टीला दिसणार नाही, त्या बुद्धीच्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे. मग बुद्धीच्या दृष्टीला चांगलं दिसण्याच्यासाठी म्हणून त्या बुद्धीच्या दृष्टीमध्ये सद्गुरूंनी ज्ञानाचं अंजन घातलं, म्हणजे जास्ती चांगलं दिसेल. वाचून पण विषय समजण्यासारखा आहे, पण ती सामान्य दृष्टी झाली. सद्गुरू जी दृष्टी देतात ज्ञानांजन घालूनच देतात, म्हणजे तुला ते त्यातलं विशेष गोष्ट कळायला लागेल. म्हणजे प्रत्येक शब्दाला ना एक व्यक्तिमत्व आहे, की उगीच वापरलेले नाही आहे शब्द, काहीतरी काव्य करायचं म्हणून केलेलं नाही आहे. स्फुरण आहे अर्थातच. आणि जेव्हा काव्य हे स्फुरणामधनं येतं त्यावेळेला ते आपापच पूर्णत्व घेऊन येत असतं. शब्दाशब्दांना एक विशेष महत्त्व असतं. तसं सद्गुरू गणनाथ उदार समर्थ, कारण की याच्या बाबतीमध्ये योगाच्या बाबतीमध्ये उदार असण्यासाठी पण योग समर्थ ती व्यक्ती असली पाहिजे
आणि ते स्वामी गणेशनाथ हे समर्थ आहेत, आपले सद्गुरू, त्यांच्याबद्दल बोलतो. घाली नयना तर माझे पण बुद्धीचे डोळे आहेत, पण त्याच्यामध्ये सद्गुरूंनी ज्ञानाचं अंजन घातलं, त्यामुळे जास्ती स्पष्ट दिसायला लागलं, नीट दिसायला लागलं. घाली नयनात ज्ञानांजन. मग हे एकदम शेवटची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. काही काही वाङ्मयाचा मी कित्येक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारे अत्युच्च स्थिती काय ते पहिल्यांदा सांगितलेली आहे. आणि ती अत्युच्च स्थिती सांगितल्यानंतर तिथपर्यंत कसं जा हे त्याच्यानंतर क्रमशः सांगितलेलं. मग अत्युच्च स्थिती काय? सहज समाधी ही अत्युच्च स्थिती आहे. आणि ती जी सहज समाधी आहे त्या समाधीच्या बद्दल पहिला शब्द वापरलेला आहे, सहज समाधी सापडले सद्धन. म्हणजे सहजासहजी सापडलं असं त्याचा अर्थ नाही आहे. सहज आपलं चाला फिरायला गेलो होतो आणि समाधी धन सापडलं असं होत नाही. सहज समाधी हेच धन असं त्याच्यामध्ये रूपक आहे. भाषेचा अलंकार की सहज समाधी हेच धन, ते त्यांच्यामुळे सापडलं की त्यांनी ज्ञानांजन घातलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जात राहिलो, वाट नीट दिसावी म्हणून त्यांनी ज्ञानांजन घातलं. त्या दिशेने चालत राहिलो म्हणजे साधना करत राहिलो. आणि मग ते चालता चालता पुढे ही अवस्था विकसित होत गेली की सहज समाधी. आणि मग त्याचंच वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे की जी अत्युच्च अवस्था योगामध्ये, ज्ञानामध्ये समजली जाते ती सहज समाधी. अत्युच्च अवस्था काय आहे तर समाधी याचा अर्थ बुद्धी तत्वाशी सम म्हणजे युक्त होऊन राहणे. अशी जी अवस्था आहे सर्व बाह्य जगताचा विसर पडून बुद्धी तत्वाशी युक्त होऊन राहणे, अशी जी समाधीची अवस्था असते त्याच्यासाठी कुठेतरी निवांत जागी बसून शांतपणाने एकाच मंत्राचा आधार घेऊन मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करून त्याच्या आधाराने हळूहळू हळूहळू इतर सगळ्या वृत्ती निघून जाऊन सगळ्या गोष्टीचा विसर पडून जाणीव स्पष्ट होते. आणि मग त्या तत्वाशी चित्त काही काळ युक्त व्हायला लागतं, थोडा वेळ. पहिल्यांदा जाणीवच स्पष्ट व्हायला खूप वेळ लागतो, कारण की बऱ्याच वृत्ती मनामध्ये अकारणच येत राहतात. इतर वेळेला कधी पण येत नाहीत, त्या नेमक्या त्या वेळेला येऊन उभे राहतात. कारण त्यांना सुद्धा असं वाटतं की ही वेळ बरी आहे, निवांत आहे, आता हा माणूस गडबड करतो, म्हणून त्या पण गपचूप त्या वेळेला येऊन प्रकट होतात. अंतःकरणामध्ये ज्यांचा कधी काही संबंध नाही अशा गोष्टी ध्यान कालामध्ये शांत अवस्था प्राप्त व्हायला लागली की निर्माण होतात. कुठनं येतात? स्मृतीमधनं येतात, खोल स्मृतीमधनं या वृत्ती निर्माण होतात. हळूहळू त्या वृत्तींचा उपशम करणे, शांत करणे याची एक कला आहे. ती योगशास्त्रामध्ये म्हणजे ध्यानयोगाच्या शास्त्रामध्ये सांगितलेली असते. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः मंत्राला धरून राहा, सुरुवातीला श्वासावरती मंत्र ठेवा, मग श्वासाच्या लयीवरती मंत्र ठेवा.
म्हणजे श्वासावर ठेवा म्हणजे श्वासाच्या लयीवरती मंत्र ठेवा, लय जी असते त्याच्यावरती. मग असं करता 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 वृत्ती कमी होत 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 वृत्ती कमी अशी अवस्था पहिल्यांदा निर्माण होते आणि काही काळ वृत्ती नाहीत अशी अवस्था निर्माण होते, निर्वृत्ती. मग या अवस्थेमध्ये केवळ वृत्ती नाहीत ही अपेक्षित गोष्ट नाही आहे. ही गोष्ट अपेक्षित आहे की तत्वाची जाणीव स्पष्ट होत जाणे. कारण वृत्ती कमी होत जाणे याच्यातनं आपण शून्य अवस्थेमध्ये जाऊ की शून्य अवस्थेमधनं आपल्याला नुसतं शून्य अवस्थेत जायचं, वृत्ती शून्य आणि पुन्हा वृत्ती सुरुवात होणार, अशा प्रकारचं नुसतं येरझारा होत राहतील, हाती काही लागणार नाही. म्हणून ही शून्य अवस्था नाही आहे. समर्थांनी पण सावध केलेलं आहे या बाबतीमध्ये. एक वृत्तींसवे भरंगळती, म्हणजे वृत्ती येतात त्यांच्याबरोबर जातात वाहत. एक वृत्तींसवे भरंगळती, एक शून्यत्वा माझी पडती, शून्यत्वाच्या डोहात पडतात. स्वरूपी जे अनन्य होती त्याची धन्य. म्हणजे स्वरूपी अनन्य होणे हा त्याच्यामधला उद्देश आहे. आणि तो उद्देश साध्य करण्याच्यासाठी म्हणून पहिल्यापासूनच सावध राहायला पाहिजे की नुसती झिरो स्टेज ऑफ माइंड ही आपल्याला अपेक्षित नाही आहे. कारण की ध्यान हे केवळ विश्रांती मनाची या स्वरूपाचं नाही आहे, ज्ञानाच्या प्राप्तीच्या दिशेने आहे. म्हणून मग डोळे मिटून शांत बसता बसता मंत्र चालवणं हा एक बाह्यच भाग आहे. स्वचा वेध घेणे, त्याच्या जाणीवेवरती अवधान ठेवणे ही मुख्य गोष्ट आहे. आणि तसं ठेवता ठेवता वृत्ती जशी जशी जाणीव स्पष्ट होते तशी तशी वृत्ती निघून जातात. मग काही काळानंतर जाणीव पण तत्वामध्ये विलीन होते, अशी स्थिती प्राप्त होते. आणि मग त्यावेळेला जी चित्ताची तत्वाशी तदाकार स्थिती असते तिला समाधी असं म्हटलं जातं. तदाकार म्हणजे चित्त चैतन्याशी किंवा तत्वाशी एकरूप कधीच होऊ शकणार नाही, कारण की दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत. पण ते त्याचाच आकार घेऊन राहू शकतं, म्हणून त्याला तदाकार असं म्हटलं की त्याच्यापासून ते भिन्न असं जाणवत नाही. म्हणून तदाकारता तत्वता सारा आहे. मग आपल्या करण्यासारखी गोष्ट काय आहे, आपल्याजवळ आहे काय? तत्व तर आहेच आहे, सगळीकडेच व्यापून आहे, आपल्यामध्ये पण आहे. मग त्याशी तदाकार होण्यासाठी आपल्याकडे आहे काय? आपल्याकडे आहे अवधान, आपल्याकडे आहे बुद्धी, त्याच्यामध्ये असलेली समज. त्याच्यानुसार त्या अवधानाचा हात धरून हळूहळू तत्वावरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे तरी कुठं करायचं तर तत्वाची जाणीव हा प्रकाश आहे, त्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करायचं. कॉन्शियसनेस, स्वची जाणीव. आणि मग त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून हळूहळू ते इतकं त्याच्याशी तल्लीन होऊन जातं की त्याच्यानंतर शरीर, बाह्य जगत या सर्व गोष्टींचा विसर पडतो. विसर पडतो म्हणजे त्याच्या संबंधीच्या वृत्तीच उठत नाहीत अंतःकरणामध्ये. अशी स्थिती झाली आणि तत्वाशी चित्तयुक्त होऊन राहिलं, तदाकार समाधी. शांतपणाने बसणं, ध्यान करणं, करता करता हळूहळू हे समजायला लागतं की स्वची जाणीव काय आहे आणि ती ऑल द टाइम आपल्या बरोबर आहे. आपण जिथं आहोत तिथं आहेच आहे. कुठेतरी जाणीव लॉकरमध्ये ठेवून कुठेतरी गेलो तर आपण असं कधी होऊ शकत नाही. आपल्याबरोबर ती जाणीव सगळीकडे फिरत असते. किंबहुना जर का
त्या दृष्टीने बघितलं तर आपलं स्वरूप काय आहे, तर जाणीव हे आपलं मूळ स्वरूप आहे. असं निसर्गदत्त महाराजांनी असं म्हटलं की जाणीव हाच देव आहे. त्याच्याशी ते ओळख झाली पाहिजे. पहिल्यांदा आहे आपल्याला, ऑल द टाईम आहे, पण लक्ष त्याच्यावर केंद्रित करता करता हे ठरवून की मी बाकी काही करणार नाही, शुद्ध जाणीव स्वच. त्यामुळे दुसरी कुठनं तरी आणायची नाही आहे, कुणाकडे तरी जायचं नाही आहे, त्याच्याकडनं ते जागृत करून घ्यायचं नाही आहे, काही करायचं नाही. सेल्फ. असं करता करता जाणीव ही अंतःकरणाला व्यापून राहते आणि त्या जाणीवेची जी स्वतंत्र जाणीव आहे ती पण राहत नाही. पुढे अगोदर जाणीव विचार असं चाललेलं असतं, मग नंतर शुद्ध जाणीव की विचार रहित पूर्णपणाने व्यापलेली आहे, पण ते पण कळतं, पण नंतर मग ते त्या जाणीवेचीही जाणीव निघून जाते आणि जाणीव राहते. जर सूर्यप्रकाशाच्या मध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी संपल्यानंतर सूर्य आणि सूर्यप्रकाश हे जोडलेलेच राहतात, तसंच जाणीवेने तत्वाशी चित्त जोडलेलं राहतं. अजून तिसरी कुठलीच गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये, अशी जी स्थिती त्याला तदाकार स्थिती असं म्हटलं जातं. आत्मतदाकार. आणि ही स्थिती शांत बसणे, एकांत काळी एकांत स्थानी बसणे करता करता ते स्पष्ट आपण करत काय असो तिथे हे करायचं असतं की ती जाणीव स्पष्ट करून घ्यायची असते. तिच्याशी आपलं असलेलं जे चित्ताचं संधान आहे ते कसं करता येईल हे शिकायचं असतं, म्हणून स्वतःच शिकायचं असतं. यालाच अभ्यास असं म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सोडून द्यायला लागतात. खूप आवडणारी गोष्ट आठवली तरी देखील सोडून द्यायला लागते. या गोष्टीला वैराग्य असं म्हणतात. अभ्यास वैराग्याभ्याम तर निरोधा. चित्ताच्या वृत्ती कशाने जातील तर अभ्यास म्हणजे चित्त तत्वाच्या जाणीवेशी युक्त करून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो अभ्यास. आणि त्याच्यासाठी नको त्या गोष्टी संबंधित असलेल्या गोष्टी त्यावेळेला सोडण्याची जी एकंदर क्षमता विकसित होत जाते वैराग्य. अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोध. असं जेव्हा होतं त्यावेळेला हा प्रवासच सगळा त्या समाधी या शब्दामध्ये सामावलेला आहे की मग की ते युक्त होऊन राहतं कशाचे, म्हणजे मग त्याला ते समजतं की असं व्हायचं आहे. मग ते त्या काळात युक्त असतं आणि इतर काळामध्ये पण काही काही क्षण असे येतात की ज्या क्षणांमध्ये ते त्या जाणीवेशीच युक्त होऊन राहतं. त्या जाणीवेमध्ये कसं राहायचं आहे त्याला कळलेलं असतं. नंतर पुढे पुढे त्याचा क्षमता इतकी वाढते की ती जाणीव सर्व काळ पाहिजे त्यावेळेला चित्त जाणीव युक्त करून ठेवता येतं. मग कुठल्याही कर्मात असलं तरी देखील ते जाणीवयुक्त आहे. किंबहुना जाणीवयुक्त चित्तामध्येच ती व्यक्ती राहून सर्व कर्म करते. अशी त्या व्यक्तीची जी स्थिती की ज्याच्यामध्ये चित्त चैतन्याच्या जाणीवेशी युक्त होऊन राहिलेलं आहे, त्या यांनी तत्वाशी संपर्क त्याचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला प्रयास पडत नाहीत कुठलेही. कुठेतरी जाऊन बसायलाच लागतंय असं सुरुवातीला करायला लागतं, ते एकदम होत नाही. हळूहळू ती कॅपॅसिटी डेव्हलप होते की कुठे असलं तरी त्या जाणीवयुक्त अंतःकरणाने तत्वाशी जोडलेलं आहे. आणि ते प्रयासपूर्वक न होता सहज होतं, त्यावेळेला त्याला सहज समाधी असं म्हटलं. बघितलं तर खूपच अवघड आहे. व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टीचं भान निघूनच जात असतं, पण इथे या सर्व गोष्टी चालू असताना तत्वाशी जाणीवयुक्त अंतःकरण जोडलेलं राहतं. अशी जी सहज अवस्था तिला सहज समाधी असं म्हणतात. मोठं धन आहे योगाचं धन, जे अल्टिमेट
सगळ्यात जास्ती मोठं धन काय आहे तर सहज समाधी हे धन आहे. सद्गुरु गणनाथ त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालता चालता हे प्राप्त झालं आणि त्या मार्गाने चालता चालता हे सहज प्राप्त झालं असा पण त्याच्यामध्ये एक छोटासा अर्थ निघतो. पण मुख्यतः सहज समाधी हे धन, सहज समाधी सापडले धन आणि मग तिथंच मन राहतंय. आता कुठंतरी जात नाहीये, काहीतरी कर्मणूकच करून घेऊ, कुठेतरी जाऊ, काय करू, अशा प्रकारच्या ज्या सर्वसाधारण प्रवृत्ती असतात त्यांचा उपशम झालेला आहे. आता कुठेही गेला तरी देखील ते त्याच्याशी युक्त होऊनच राहील. म्हणजे त्याच्यासाठी त्याला त्या ध्यान मंदिरामध्ये त्या ध्यानाच्या आसनावरती बसूनच ते सगळं करायला मिळेल असं नाही. तो जिथं असेल तिथं ती स्थिती आहे. सहज समाधी सापडले धन, लाचावले मन तया ठाई. आणि मग ते धन जे आहे ते सारखं त्याच्याशीच मन संबंधित होऊन राहिलं आहे. ते जणू काही त्या धनाला लाचावलंय, सहज समाधी या धनाला. काय स्वरूप आहे त्याचं? चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळे. पहिल्यांदा अशी आवश्यकता होती की एक विशिष्ट आसन घालून बसा, एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा, हळूहळू ती जाणीव स्पष्ट होईल. पण आता ती जाणीव इतकी स्पष्ट झाली की कुठं असलं तरी देखील ती आहेच. पण ही अवस्था आपली आहे असं समजू नये. हे त्यांनी त्यांचं मांडलेलं. आपल्याला असं वाटेल की आपल्याला पण काय, आपण जिथं असतो तिथं जाणीव असतेच, स्पष्ट नसते, वृत्तींसहित असते, झाकलेली असते, वृत्तींनी युक्त असलेली शुद्ध जाणीव नसते, किंवा त्या शुद्ध जाणीवेला स्पष्टपणाने स्पर्श करण्याची चित्ताची क्षमता विकसित झालेली नसते. ध्यानकालामध्ये एकांतात बसूनच ती समजून घेता 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 ती विकसित होते. म्हणून ध्यान करायचं. नाही तर ध्यानात काय स्वतंत्र थोडंच होणार आहोत आपण काहीतरी, की आता आत्मा आतमध्ये आणून बसवायचा थोडाच आहे, आतमध्ये आहेच आहे. गणपतीच्या दिवसात गणपती जसं मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना करतात आणि एकत्र ठेवतात वगैरे, तसं काय आतमध्ये आत्म्याची प्राणप्रतिष्ठा करायची थोडीच आहे, आहेच आहे. जाणीव पण आहेच आहे. पण ती आत्मयुक्त जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये का नाही तर वृत्तींसंबंधित होऊन राहिलेली आहे. वृत्ती शांत झाल्या आणि जाणीव स्पष्ट झाली की त्यांनी चित्त चैतन्याशी जोडलं जातं. मग ते व्यवहार काळामध्ये सुद्धा तसं असणं, चालता बोलता जे चित्ताचं हे जे आसन आहे त्याच्याशी जोडून ते स्थिर राहिलेलं. आसन म्हणजे एकाच विशिष्ट शारीरिक स्थितीमध्ये, फिजिकल पोश्चरमध्ये स्थिर राहणे, म्हणजे योग्य अशा. तसं ध्यानाचं एक आसन असतं, पण आता ध्यानाच्या आसनावर बसूनच ते होतं अशातला भाग नाही. चालता बोलता म्हणजे सगळीकडे व्यवहार करत असताना ते जे चित्त चैतन्य युक्त होऊन राहणे ही स्थिती आहे, ही मोडत नाही, न मोडे आसन. आणि त्यामुळे जे चित्तामध्ये जे वृत्ती निर्माण होतात त्या वृत्तींचं निर्माण होणं थांबलं की मौन स्थिती निर्माण होते. रमण महर्षींनी मौन स्थितीचं वर्णन करताना असं म्हटलं की चित्त आत्मनिष्ठ आहे आणि वृत्ती उठत नाहीत,
गप्प आहे, म्हणजे शब्द उठत नाहीत, अशी जी स्थिती आहे त्याला मौन असं म्हणतात. म्हणजे चित्त आत्मनिष्ठ असणं हे त्याचं मध्यवर्ती आहे, म्हणजे खऱ्या मौनाचं. नाही तर एक नैष्टिक मौन असतं की आज माझं मौन आहे असं 2-4 जणांना सांगणं सकाळीच आज माझं मौन. न भंगे ते मौन कदा काळी. हेवी डोस आहे ही गोष्ट खरी आहे की हे तर अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. चालता बोलता न मोडे आसन, पण ते सहज समाधी या धनाचं वर्णन आहे की ते कसं असतं. मी पहिल्यांदा सांगितलं की अत्युच्च स्थिती पहिल्यांदा दाखवत आहेत आणि नंतर हळूहळू एकाच ठिकाणी बसल्यानंतर काय होतं त्याच्याबद्दलचे अभंग पुढे आलेले आहेत. पण पहिल्यांदा जो अभंग आहे तो अभंग एकदम शेवटची स्थिती, आणि त्या शेवटच्या स्थितीचं वर्णन करणारा जो शब्द आहे सहज समाधी, हाच पहिल्यांदा घातलेला आहे. सहज समाधी सापडले धन, आणि त्याचं वर्णन या अभंगामध्ये आहे की जे हे सांगतं चालता बोलता ते राहतं, ती समाधी राहते. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी. संबंधित वृत्ती उठत राहतील. जर का व्यवहार करत असेल तर त्याच्याशी संबंधित जेवढ्या आवश्यक वृत्ती तेवढ्या उठणं सोडून बाकी सगळं बंद होणं, नच उठणं, हे तर अजूनच अवघड गोष्ट. एकदम बंद करायला सांगा, आम्ही बंद करू, पण आवश्यक तेवढ्या उठू द्यात आणि का बाकीच्या बंद करा, हे अवघड आहे भयंकर. नियंत्रण डिफिकल्ट आहे. छान भाजलेले दाणे आहेत, 2 दाणे तोंडात टाकले आणि आता एकालाही स्पर्श नाही करायचा, हे अवघड आहे. मी तसं मनातच नाही येणं, हे अवघड आहे. मग आवश्यक तेवढ्या वृत्ती व्यवहारापुरत्या उठतीलही, पण चित्त आत्मसंस्थच आहे. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी. स्वामी म्हणे हे कसं होतं? स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागल असे छंद स्वरूपाचा. आवड ही एक गोष्ट वेगळी, छंद हा त्याच्या पुढची गोष्ट आहे, किंवा त्याचा छंदच लागलाय. पुन्हा पुन्हा तीच अवस्था, पुन्हा पुन्हा तीच अवस्था, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करत राहणे हा छंद आहे. पुन्हा पुन्हा तीच अवस्था. कुठली अवस्था? स्वरूपाची. स्वरूपावरती चित्त ठेवण्याचा छंद लागलेला आहे. स्वरूप म्हणजे तरी काय आहे? स्वच्या अस्तित्वाची जाणीव. अस्तित्वाची जाणीव हे रूप आहे. स्व हे तत्व आहे. त्या तत्वाची अभिव्यक्ती कशाने होते? अस्तित्वाच्या जाणीवेने अभिव्यक्ती होते, आणि ज्याने अभिव्यक्ती होते त्याला रूप असं म्हणतात. म्हणून स्वचं रूप, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, याच्यामध्ये स्वरूप असं आलं. आणि ते स्वरूप आणि त्याचा जो आनंद जो घेतो तो स्वरूपानंद, ते पण नाम त्या शेवटच्या चरणामध्ये आपोआप आणलेले. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागेल असे छंद स्वरूपाचा, म्हणजे स्वरूपाचा आनंद म्हणजे स्वरूपानंद. म्हणजे काव्य केलं त्याची मुद्रा पण तिथं आहे स्वामी ही, परंतु तरी देखील स्वरूपानंद हे नाम पण त्या ठिकाणी आलेलं आहे वेगळ्या पद्धतीने. जर सूक्ष्मदृष्टीने अभंगाकडे बघितलं तर शब्दाशब्दामध्ये एक कौशल्य आहे, विशेष गोष्ट सांगणं, प्रगट करणं, आणि ती सहजपणाने नकळत प्रगट करण्याचं आहे.
वरवर पाहताना काही ते लक्षात येत नाही, परंतु जर त्या अभंगाच्या अंतरंगामध्ये डोकवलं की असं लक्षात, अरे असं आहे होय. हे स्वरूपानंद हे नाम त्यांना शोभून दिसतं. त्यांच्या सद्गुरूंनीच त्यांना दिलं होतं. सद्गुरू गणनाथांनी त्यांना ते नाम दिलेलं आहे स्वरूपानंद हे. आणि स्वरूपाचा छंद लागला त्यामुळे झालेला जो आनंद आहे तो आनंद ते अनुभवत आहेत. अवीट आनंद, स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागल असे छंद स्वरूपाचा. एकूण हा योगपर अभंगाची अंतिम परिणामाची स्थिती सांगितलेली आहे की ह्याच्या पलीकडे काही स्थिती नाही, ही अंतिम स्थिती. पण ती स्थिती ही नुसती आपण शब्दांनी समजून घेतो आहोत. स्वामींचा त्याच्यामध्ये छोटा उपदेश आहे की स्वरूपाचा छंद लावून घ्या, तुम्हाला पण हा आनंद प्राप्त होईल. स्वरूपाचा छंद लावणं म्हणजे तरी काय करायचं, वाङ्मय थोडंच वाजायचंय. स्ववरती अवधान केंद्रित करून राहणे, याची प्रॅक्टिस एकांतात करणे आणि व्यवहारात वागत असताना देखील ती गोष्ट जमते का बघणे की स्ववरती, स्वच्या जाणीवेवरती. जाणीव एकदा स्पष्ट झाली की ती कुठेही जमणारच, कारण की सततच असते ती. फक्त तिची एक खुबी आहे की तिथपर्यंत कसं जायचं, टॅक्ट आहे. आणि ते आपल्याला एकदा जमायला लागलं की तीच तर आपण ध्यानामध्ये विकसित करायची असते. ध्यानामध्ये काय करायचं असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, त्यामुळे त्यांचं चित्त फिरत राहतं. स्ववर ठेवणं फिरणार नाही. जोपर्यंत स्ववरती ठेवण्याची क्षमता विकसित होत नाही तोपर्यंत अनंत विचार येतच राहणार. यतो यतो निश्चरते मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्ये तत् आत्मन्नेव वशन्नयेत. हे जे भगवानांनी सांगितलं ती गोष्ट हीच आहे की कुठं ठेवायचं, आत्मनी एव, आत्मस्वरूपावर ठेवायचं. म्हणजे आत्मस्वरूप नावाची गोष्ट काय आहे तर त्याचं रूप एवढंच आहे की स्व हे तत्व आणि का अस्तित्वाची जाणीव हे रूप. हे एकदा आपण विशद करून स्वतः सांगितलं की हेच करायचं आहे मला, योग सोपा आहे. सगळं वाङ्मय जर बघितलं तर याच गोष्टीच्या भोवती आहे सगळं योग वाङ्मय. कुठे जायची गरज नाही, तुमच्यामध्येच आहे वगैरे असं सांगतात, पण कुठं आहे स्वरूप. रूप म्हणजे काय, अस्तित्वाची जाणीव, फिनिश. एकदा हे कळलं की स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे तो प्रयत्न करणे हे स्वरूपाचं अनुसंधान. आणि स्वरूपाचं अनुसंधान हे मुख्य साधन आहे योगामध्ये. मग तुम्ही एकांत काळामध्ये एकाच जागी बसून ती करा, प्रॅक्टिस करा त्याची. त्या प्रॅक्टिसला अभ्यास असं म्हटलं जातं. करता करता इतरही व्यवहारामध्ये तुम्हाला ते जमायला लागेल आणि मग त्याच्यानंतर स्वामी म्हणतात तसंच जर छंदच लागला तर हे शक्य आहे की आमची 2 पावलं त्याच्यामध्ये पडतील की त्या दिशेने सहज समाधी ही जी अंतिम गोष्ट आहे त्या दिशेने. कारण की त्याच्या अगोदरच्या सगळ्या स्थिती आहेत त्या स्थिती सुद्धा अवघड आहेत, पण ही फारच अवघड गोष्ट आहे. जोपर्यंत माझी नावडती व्यक्ती माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत सगळं स्वरूपाचं छंद अमकं तमकं सगळं ठीक असतं, परंतु जिचं माझं पटत नाही ते समोर आले की गेलंच ते स्वरूप वगैरे. याचं कारण की ते चित्त तिथं रोवून ठेवलेलं नाही. स्थिर ठेवणं आणि ह्याचाच अभ्यास योगाभ्यास म्हणून आपण करत असतो. योगाभ्यासाचं अगदी गमक हेच आहे, स्वरूपाचं अनुसंधान. स्वरूप म्हणजे काय ते एकदा कळून घेतलं आणि तसं आम्ही करायला लागलो
की ते आम्हाला जमेल, पण त्याची अल्टिमेट स्थिती म्हणजे काय? सहज समाधी. हे धन सापडलं सद्गुरूंच्या कृपेने, त्याची वाट सापडली. पण यांनी त्या दिशेने प्रयत्न केला. नुसती वाट समोर आहे पण चाललं कोण? असं झालं नाही त्यांच्या बाबतीमध्ये. अगदी वयाच्या 26व्या वर्षी आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वामी स्वरूपानंदांनी, 26व्या वर्षी त्यांच्या वयाच्या, की एका ठिकाणी बसून 1.5 तास ध्यानाची बैठक मी सहज करतो, परंतु त्याच्यापेक्षा व्यवहारामध्ये नुसतं काही काम नसताना, नुसतं चालत असताना तिथं लक्ष ठेवणं हे जास्ती अवघड आहे. कारण की सगळ्या दृश्यामध्ये मन जातं, इकडं तिकडं फिरतं. दृश्य असलं तरी ही स्थिती बिघडत नाही, अशी जी अवस्था आहे सहज अवस्था. आणि त्यावेळेला ते तत्वाशी तल्लीन होऊन राहणं ही सहज समाधी. अशा रीतीने अत्युच्च स्थिती, त्याच्यानंतर तिचं एकंदर वर्णन की त्यामध्ये काय होतं ते, आणि एक छोटासा संदेश की तुम्ही म्हणे प्राप्त करून घ्या. याने हा अभंग संपतो. हरिओम तत्सत. सच्चिदानंद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी तोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.